तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं की बुक किपिंगची डेफिनेशन. ओके, तर रिवाइज करूया. बुक किपिंगची डेफिनेशन सांगा. Bookkeeping is an art and बुक science. किपिंग इज अन Art and science. सायन्स. ओके, त्याच्या पुढे काय पाहिलं आपण? Recording, हे कितवा पार्ट झाला? फर्स्ट पार्ट झाला. सेकंड पार्ट कोणता? रेकॉर्डिंग. correctly, रेकॉर्डिंग करेक्टली all ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. कुठे? in the books of accounts. इन द Books of accounts. बुक्स ऑफ Accounts. अकाउंट्स. ओके, पुढे? That result दॅट results रिझल्ट्स in in transfer of ट्रान्सफर ऑफ money or money's worth. मनी और मनीज वर्थ. ओके, हा पार्ट पाहिला तर समजून आले ना तुम्हाला काय आहे याच्यामध्ये डेफिनेशन मध्ये. पुढे पाहिजे आपल्याला अकाउंटन्सी म्हणजे काय. आज काय पाहिजे आपल्याला? अकाउंटन्सी म्हणजे काय. ओके, मग या अकाउंटन्सी म्हणजे काय? तर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी असं आपल्या टॉपिक म्हणजे सब्जेक्टचं नाव आहे. काय नाव आहे सब्जेक्टचं? बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. मग बुक किपिंग म्हणजे काय समजतं? आता आपल्याला काय समजून घ्यायचे? अकाउंटन्सी म्हणजे काय. तर अकाउंटन्सीला समजून घेताना अकाउंटन्सीला समजून घेत असताना आपल्याला त्याची डेफिनेशन पाहिजे अगोदर. अकाउंटन्सीचा स्पेस किती आहे आणि तो कशा नेचरचा असणार आहे. पहा, जिथं बुक किपिंग संपतं, जिथं बुक किपिंगचं काम संपतं तिथून अकाउंटन्सीचं काम चालू होतं. म्हणजे एवढा जर पॅसेज बुक किपिंगचा असेल तर एवढा पॅसेज हा अकाउंटन्सीचा असतो याच्यामध्ये. ओके, म्हणजे तुम्हाला याच्यावरून समजून येईल की बुक किपिंग मोठे का अकाउंटन्सीची कन्सेप्ट मोठी. पहा, हा जो पार्ट आहे इंटरनल पार्ट, हा पार्ट पूर्णपणे कोणाचा आहे? बुक किपिंगचा आहे. आणि हा जो बाहेरचा पार्ट आहे हा पार्ट कोणाचा आहे? हे संपूर्णपणे अकाउंटन्सी. आणि मी काय म्हणलं? वेअर बुक किपिंग एंड्स फ्रॉम दिस पॉइंट अकाउंटन्सी वर्क स्टार्ट. जिथं बुक किपिंग संपते तिथून पुढे लगेचच कोणाचं काम चालू होतं? अकाउंटन्सीचं काम चालू होतं. मग बुक किपिंग म्हणजे समजलं आपल्याला व्यवहार रेकॉर्ड करून ठेवायचे. रेकॉर्ड करून ठेवायचे म्हणजे लिहून ठेवायचे. कोणत्या पद्धतीने? व्यवस्थित. कोणते व्यवहार? पैशातले व्यवहार. कोणाचे व्यवहार? बिझनेसचे व्यवहार. हे रेकॉर्ड करून ठेवायचे. मग अकाउंटन्सी मध्ये काय करायचंय? हे रेकॉर्ड केलेल्या व्यवहाराचं अनालिसिस करायचं. 10th मध्ये तुम्ही ज्या प्रकारे लॅबमध्ये जातात ना, लॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट नोटबुक मिळायचं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रयोग केला तर त्याचा निष्कर्ष अनालिसिस आणि त्याचा अनुमान तुम्ही वगैरे लावत होता. ते खाली शेवटला 2 ओळीमध्ये. पण प्रयोगाची जी रचना आहे, साहित्य वगैरे ह्या ज्या गोष्टी होत्या तुम्ही ह्या भरपूर मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड करायचा. तुम्हाला निष्कर्ष देण्यासाठी 2 ओळी दिल्या जायच्या. मग तो निष्कर्ष लावण्याचं काम हे अकाउंटन्सीचं आहे. हे बाकीचं साहित्य झालं. आणि अकाउंटन्सीचं काम काय? निष्कर्ष म्हणजे अनालिसिस करणं आणि इंटरप्रिटेशन करणं हे अकाउंटन्सीचं काम येतं. मग आता जो डेटा आपल्याकडे याच्यामध्ये फार रिटर्न वर्क आहे पूर्णपणे. इथं पण रिटर्न आहे, परंतु कशा प्रकारे होतं? जर जर्नल असेल, तुमचं लेजर असेल, तुम्ही ऐकले असतील हे शब्द, फक्त ऐकलेच असतील. कशा असतात, काय असतात हे अजूनपर्यंत समजून आलेलं नसेल तुम्हाला. मग याच्यामध्ये पाहताना पहा, अकाउंटन्सी म्हणजे काय? तर अकाउंटन्सीचे एक प्रकारचं जर्नल म्हणजे बुक किपिंग. हे तुम्हाला एवढा भाग इथं शॉर्ट मध्ये घेऊया. बुक किपिंग हे अकाउंटन्सी झाली, ही बुक किपिंग झाली. मग अकाउंटन्सी मध्ये बुक किपिंग आली का नाही आली? आली ना. अकाउंटन्सी इन्क्लुड्स बुक किपिंग, अनालायझिंग, इंटरप्रिटिंग हे संपूर्ण पार्ट त्याच्यामध्ये येतात. कशामध्ये? अकाउंटन्सी मध्ये. मग हा बुक किपिंग एक पार्ट झाला कोणाचा? अकाउंटन्सीचा. बुक किपिंग काय? एक पार्ट आहे कोणाचा? अकाउंटन्सीचा भाग झाला तो. मग आता याची डेफिनेशन पाहताना ऑल थिओरिटिकल वर्क शॉर्टकट मध्ये पाहतो. कोल्लेरची डेफिनेशन पाहतो. कोणाची डेफिनेशन? कोल्लेरची. जसं की तुम्हाला माहिती, बेसिकली अकाउंटन्सीची सुरुवात म्हणजे बुक किपिंग. तुम्ही ज्या वेळेस सुरुवात करत असतात
तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करता, जर्नल एंट्री लिहितात. ओके, याच्या अगोदर जर्नल लिहिण्यासाठी तुम्हाला अगोदर काय असलं पाहिजे, तर ट्रान्झॅक्शन असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन पण कोणतं ट्रान्झॅक्शन, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असलं पाहिजे. कोणतं, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, म्हणजे पैशाच्या स्वरूपातला व्यवहार असला पाहिजे. मग हे कोणाचं असलं पाहिजे, बिझनेसचं असलं पाहिजे, म्हणजे याला आपण करूया बी ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शन झालं नंतर तुम्ही त्याला काय करणार, रेकॉर्डिंग करणार. पहिल्यांदा जिथं रेकॉर्ड करतात तुम्ही त्याला काय म्हणतात, जर्नल एंट्री पास करणार त्याची. ओके, म्हणजे याच्यासाठी जे बुक प्रिपेअर करणार ते जर्नल बुक प्रिपेअर करणार. जर्नलचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार, शॉर्टकट मध्ये, लेजर मध्ये करणार तुम्ही. कशामध्ये करणार, लेजर. लेजरचं नंतर काय बनवणार तुम्ही, ट्रायल बॅलन्स बनवणार. काय बनवणार तुम्ही, याचं पुन्हा ट्रायल बॅलन्स बनवणार आणि ट्रायल बॅलन्सचं पुन्हा फायनल अकाउंट बनवणार. काय बनवणार तुम्ही, फायनल अकाउंट. मग फायनल अकाउंट मध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. पहा, याच्यामध्ये दोन अकाउंट. आता मॅन्युफॅक्चररचं जर असतं तर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट पण वर आलं असतं. म्हणजे फायनल अकाउंट मध्ये हे एक दोन अकाउंट बनवतो आपण नॉर्मली. हे दोन अकाउंट आहेत आणि हे एक स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीट काय आहे, स्टेटमेंट आहे. मग याच्यानंतर पुढे काय आहे कसं, तर खूप आहे. हा तुम्ही आता 11वीत एंटर केला. 11वीत एंटर करताना हा तुमच्यासाठी क्वेश्चन दिला आणि याचा आन्सर काढायला हवं तुम्हाला. त्याच्यानंतर काही वेळानंतर तुम्हाला हा पार्ट दिला आणि याचं तुम्हाला आन्सर काढायला हवं. काही दिवसानंतर हा पार्ट दिला आणि ट्रायल बॅलन्स बनवायला हवे. आता तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिली जाणार आणि फायनल अकाउंट बनवायचे. याच्या पुढे आणखीन खूप आहे. याच्यात अनालिसिस करायचं, आपल्याला इंटरप्रिटेशन करायचं. ओके, त्याच्या पुढचा विभाग नंतर सांगतो तुम्हाला त्यावेळेस. परंतु हे झालं पूर्णपणे आपल्याला ह्या प्रोसेस शिकायच्या. आपल्याला 11वी 12वी मध्ये काय शिकायचं, हेच शिकायचं. पूर्ण फायनल अकाउंट पर्यंत यायचं आपल्याला एखाद्याच्या. ओके, मग इथपर्यंत समजलं तुम्हाला, हे समजलं. ओके, मग आता याच्यामध्ये बुक किपिंग कोणती आणि अकाउंटन्सी कोणती. तर इथून हा जो पार्ट आहे इथपर्यंतचा, ही झाली बुक किपिंग. ही काय झाली, बुक किपिंग. ओके, आणि हा जो संपूर्ण पार्ट आहे, या संपूर्ण पार्ट आणखीन पुढचा पण पार्ट भरतो. हा संपूर्ण पार्ट हा कशाचा झाला, अकाउंटन्सी. हा कशात झाला, अकाउंटन्सी. समजलं बुक किपिंग म्हणजे काय आणि अकाउंटन्सी म्हणजे काय. ओके, इथं भरपूर प्रकार जातात बरं. हे सोपं नाही, दिसायला एवढं सगळं दिसतंय पण ते खूप मोठं आहे त्याच्यामध्ये. मग हे समजलं बुक किपिंग म्हणजे काय आणि अकाउंटन्सी म्हणजे काय. बुक किपिंग कुठपर्यंत सीमित आहे, तर हा रेड पार्ट म्हणजे लेजर पर्यंतच काय आपली बुक किपिंग. आणि त्याच्या पुढे काय जाणार मग सगळं अकाउंटन्सी. पण हे पण आलं अकाउंटन्सी मध्ये. ओके, पुढे जायचं असेल तर मागचा डेट आपल्याला असला पाहिजे ना. तुम्हाला परीक्षेला जायचं तर 11वीचं बेसिकच नॉलेज नाही. तुम्ही डायरेक्ट 12वीची स्टडी केली, तुम्हाला जर्नल येत नाही, लेजर येत नाही, डायरेक्ट फायनल अकाउंट सोडवायला शिकू शकतात का तुम्ही, नाही. त्या प्रकारेच आपल्याला ह्या डेटा ठेवल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. मग आता अकाउंटन्सी. अकाउंटन्सी पाहत असताना आपल्याला एक एक गोष्ट समजून घेऊया, त्याची डेफिनेशन आधी समजून घेऊया. अकाउंटन्सी म्हणजे काय हे समजलं तुम्हाला व्यवस्थित, समजलं. मानाने बोलता मुकेल, मी पण मानाने शिकू का, मी मानाने शिकू असं आलं, समजलं का नाही. Accountancy. Accountancy refers to the entire body of the theory. काय? Accountancy refers to the entire body of theory. आता एंटायर बॉडी समजली ना तुम्हाला, ती दाखवलेली काढून. ओके, एंटायर बॉडी ऑफ थिअरी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. आणि त्याची जी प्रोसेस होती अकाउंटिंगची ती अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. ही झाली डेफिनेशन कशाची, अकाउंटन्सीची. ही डेफिनेशन कोणी सांगितली, सर आताच तुम्ही सांगितली, मी नाही सांगितली. हे कोणी सांगितली, बाय कोल्हे. कोणी सांगितलेलं डेफिनेशन आहे, कोल्हेरने सांगितलेलं डेफिनेशन आहे. कोणी, कोल्हेर. ओके, तर समजली अकाउंटन्सीची डेफिनेशन. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम,
नाही आहे. समजलं ना? अकाउंटन्सी म्हणजे काय? एंटायर बॉडी ऑफ थिअरी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटन्सी. ओके, किंवा अकाउंटिंग. समजलं इथपर्यंत? ओके, लिहिलेलं आहे तुमच्याकडे. चला आता पुढे पाहूया आपण. डिस्टिंक्शन बिटवीन बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. आता या दोन डेफिनेशन तर आहेत, याचं डिस्टिंक्शन पाहूया. पॉइंट मिनिंग, पॉइंट बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. ओके, हे दोन पार्ट आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये. समजतंय ना इथपर्यंत? चल, तर सगळ्यात पहिला पॉइंट आपल्याला पाहिजे आहे स्टेज. मिनिंग पाहिजे. मिनिंग तर आपल्याला माहितीच आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे पॉइंट मध्ये? मिनिंग. मिनिंग काय? बुक किपिंग. पाढायला जे केलं ना मी असं केलं तर म्हणजे याचं मिनिंग काय? बुक किपिंग हा शब्द तिथं ठेवायचा आपल्याला. ओके, तर बुक किपिंग रेकॉर्ड्स अँड क्लासिफाईज द बिझनेस ट्रान्झॅक्शन. बुक किपिंगचं मिनिंग काय आहे? रेकॉर्ड्स अँड क्लासिफाईज बिझनेस ट्रान्झॅक्शन. ओके, आणि अकाउंटन्सी काय करतं? समराईज अँड अनालाइज बिझनेस ट्रान्झॅक्शन. अकाउंटन्सीचं काम काय? समराईज अँड अनालाइज बिझनेस ट्रान्झॅक्शन. त्याला समरी करतं. पहा, जर्नल आणि लेजरचे मोठे मोठे पुस्तकं असतात तुमचे. जर्नलचं एक पुस्तक असतं, लेजरचं एका खात्यासाठी एक पान दिलं जातं त्याला, ती एक पुस्तक झालं. ट्रायल बॅलन्स तुमचं हार्डली 2 ते 3 पानात होऊन जातं सगळ्या पुस्तकांचे. ट्रायल बॅलन्स किती पानात होऊन जातं? 3. ओके, म्हणजे एकच पान लागतं त्याला मेन. तर तसे अकाउंटिंग जेवढे पार्ट असतील तेवढ्या ट्रायल बॅलन्स. आणि फायनल अकाउंट 2 ते 3 पानात होऊन जातं तुमचं, 3 पानामध्ये. म्हणजे 2 पुस्तकाचं रूपांतर तुम्ही छोट्या छोट्या पानामध्ये केलं, 3 पानामध्ये सगळा डेटा बसवला. किती पुस्तकाचं रूपांतर? 2 पुस्तकांचं रूपांतर किती पानात बसवलं तुम्ही? 3 पानात. समरी झाली नाही, हे काय झालं? समरी झाली. आणि त्याचं अनालिसिस आलं. ती फक्त डेटा बसवतच नाही तर तुम्ही त्याच्यावरून प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला, आपल्याकडे संपत्ती किती, आपल्याला देणं किती, हे पण तुम्ही माहिती काढता त्याच्यावरून. म्हणून समराईज अँड अनालाइज. अनालाइज म्हणजे काय? पाहणे आणि त्याचा अनुमान लावणे. अनालिसिस करा म्हटलं, आता मी जर तुम्हाला म्हटलं बोर्डचं अनालिसिस करा, तर तुम्ही काय पाहणार? बोर्ड कसा बसवलेला आहे, त्याला किती खिळे ठोकलेले आहेत, बोर्डची साईज काय असेल, ओके, बोर्डचा कलर कोणता आहे, हे सगळं अनालिसिस करणं झालं. हे काय करणं झालं तुमचं? अनालिसिस म्हणजे पाहणे, एखाद्याला निरखून पाहणे. मग ते निरखून पाहणे तर फक्त पाहतच बसायचं काही येण्यागत, डोक्यात दुसरे 3-4 पाहत बसायचं येण्यागत, असं का नाही. मग ते पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे काय नाही ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहित करून घ्यायच्या असतात. मग त्याच प्रकारे अनालिसिस म्हणजे काय? तर आपण ज्या वेळेस त्याच्याकडे पाहणार अकाउंटकडे, तो आपल्याला प्रॉफिट दाखवणार, तो आपल्याला लॉस दाखवणार, तो ग्रॉस प्रॉफिट दाखवणार, ग्रॉस लॉस दाखवणार, नेट प्रॉफिट दाखवणार, नेट लॉस दाखवणार, टोटल ऍसेट दाखवणार, करंट ऍसेट दाखवणार, टोटल लायबिलिटी दाखवणार, करंट लायबिलिटी दाखवणार. ह्या सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अकाउंटन्सीमध्ये पाहायला मिळतील. मग आता काय पाहिलं आपण? सगळ्यात पहिल्यांदा पॉईंट पाहिला मिनिंग. बुक किपिंगचं मिनिंग काय आलं? बुक किपिंग रेकॉर्ड्स अँड क्लासिफाईज बीटी. बीटी मीन्स बिझनेस ट्रान्झॅक्शन अँड अकाउंटन्सी समराईज अँड अनालाइज. समराईज अँड अनालाइज बिझनेस ट्रान्झॅक्शन. हे वेगळापण आहे, हा वेगळापण आहे या दोघांमध्ये. या दोघांमध्ये काय वेगळापण आहे? तर हा बुक किपिंग मध्ये काय केलं जातं? रेकॉर्ड्स अँड क्लासिफाईज. अकाउंटन्सी मध्ये काय केलं जातं? समराईज अँड अनालाइज. ओके, पुढे स्टेज. कोणती स्टेज पहिल्यांदा येतं? ओके, कोणती स्टेज पहिल्यांदा येते ही पाहायचे. बुक किपिंग सगळ्यात पहिल्यांदा येते. सगळ्यात पहिल्यांदा काय येते? बुक किपिंग. म्हणून इट्स फर्स्ट स्टेज कम आफ्टर ट्रान्झॅक्शन. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय सांगितलं? बिझनेस ट्रान्झॅक्शन. नंतरच्या पानाला पुढे काय होतं? जर्नल एंट्री. मग पहिल्यांदा कोण आलं? जर्नल एंट्री. ओके, कम आफ्टर ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन नंतर कोण येते? जर्नल. जर्नल मध्येच येते बुक किपिंग. सांगितलं पण तुम्हाला. ओके, फर्स्ट स्टेज. कोणती स्टेज आहे? फर्स्ट स्टेज. आता नेक्स्ट फर्स्ट स्टेज आणि ही सेकंड स्टेज म्हणजे नेक्स्ट स्टेज आफ्टर बुक किपिंग. तुम्ही पीठच मळलं नाही चपात्या करताय, शक्य आहे का? शक्य आहे का डायरेक्ट चपात्या करणं? नाही ना, पीठ मळावं लागेल ना आधी. ते पीठ मळणं म्हणजे काय? आधी बेसिक डेटा तुमच्या क्लासला पाहिजे, त्याचा पूर्ण पाया तयार असला पाहिजे, म्हणजे हे तुम्ही पाठ केला तयार, आणि मग चपात्या करणार म्हणजे फायनल करणार.
आधी पीठ मळा नंतर चपात्या करा, त्या प्रकारे आधी रेकॉर्डिंग करा नंतर समराईज करा. समजलं? आधी रेकॉर्डिंग करा नंतर समराईज करा, आधी पीठ मळा नंतर चपात्या करा, त्या प्रकारे आधी रेकॉर्डिंग करा नंतर समराईज करा. म्हणजे पहिल्यांदा बुक किपिंग नंतर अकाउंटन्सी. ओके. पुढचा थर्ड पॉइंट रिस्पॉन्सिबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी असणार, जिम्मेदारी कोणाची असणार. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे त्याला जिम्मेदार कोण असणार, कोण करू शकतो का. हे ज्युनियर स्टाफ म्हणजे आपले बीकॉम झालेले, 12वी झालेले, टॅली केलेले पोरं हे जॉब करू शकतात. यांना आपण म्हणतो ज्युनियर अकाउंटंट. काय म्हणतो आपण याला? ज्युनियर अकाउंटंट असं म्हणतो. आणि अकाउंटन्सी कोण करू शकतं? सिनियर अकाउंटंट म्हणजे जे चार्टर्ड अकाउंटंट असतात ते. त्या अकाउंटन्सीची कामं कोण करतं? सिनियर अकाउंटंट. ओके. बुक किपिंग कोण करतं? ज्युनियर अकाउंटंट. आणि अकाउंटन्सी कोण करतं? सिनियर अकाउंटंट. समजलं इथपर्यंत? ओके. जायचं पुढे. पुढे दिलेले पिरियड. पुढे काय दिलेले? रिझल्ट दिलेला आहे. रिझल्ट याच्यामधून आपल्याला काय काय मिळतं, बुक किपिंग मधून आपल्याला काय काय मिळतं आणि अकाउंटन्सी मधून आपल्याला काय काय मिळतं. मग आताच तुम्हाला सांगितलेलं बुक किपिंग मध्ये काय काय मिळतं. काय काय मिळतं बुक किपिंग मध्ये? जर्नल अँड लेजर मिळतं. कुठून मिळतं आपल्याला ते? बुक किपिंग मधून मिळतं. आणि अकाउंटन्सी मधून काय मिळतं तर तुम्हाला ते सांगितलेलं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. बॅलन्स शीट अकाउंट आहे का स्टेटमेंट आहे? स्टेटमेंट आहे. अकाउंट कोणते आहेत? दोन, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अकाउंटला डेबिट क्रेडिट साईट असतात. अकाउंटला काय असतात? डेबिट क्रेडिट साईट असतात. बॅलन्स शीटला डेबिट साईट नसते, क्रेडिट साईट नसते त्याला. ओके. त्याला साईड नसते बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला लेफ्ट हँड, राईट हँड साईड असतात, त्याच्यात आपण प्लस मायनस वगैरे करून ठेवू शकतो. म्हणून बॅलन्स शीटला आपण काय म्हणतो? स्टेटमेंट. कोणतं स्टेटमेंट म्हणतो त्याला? फायनान्शियल स्टेटमेंट. आपली पोझिशन दाखवतं, अवकात थोडक्यात म्हणतो आपण. आपली काय कॅपॅसिटी, आपल्याकडे किती ऍसेट आहे. तुमच्या मित्राकडे 1 करोडची किंवा तुमच्या मैत्रिणीकडे 1 करोडची प्रॉपर्टी आहे. मग कशी स्टेटस कसं आहे तिचं? चांगलं आहे ना का वाईट आहे? पण देणं 2 करोड आहे. देणं किती आहे? 2 करोड. तिच्याजवळ आहे किती? 1 करोड. मग स्टेटस कसं आहे तिचं? हे स्टेटस म्हणजे तिची फायनान्शियल पोझिशन बघितली ना तुम्ही. तिची काय बघितली? फायनान्शियल पोझिशन. तसं व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन कोण दाखवतं? बॅलन्स शीट दाखवते. समजलं? म्हणून ह्याला काय म्हणणार आपण? बॅलन्स शीट इज अ फायनान्शियल पोझिशन स्टेटमेंट किंवा बॅलन्स शीट शोज फायनान्शियल पोझिशन. ओके. इट इज अ फायनान्शियल स्टेटमेंट. फायनान्शियल पोझिशन स्टेटमेंट. ही डेफिनेशनच झाली बॅलन्स शीटची. पुढे येणार आहे तुम्हाला. ओके. आता पुढे काय दिलं आपल्याला? पिरियड म्हणजे केव्हा केव्हा रेकॉर्ड करून ठेवावं लागतं. पुढे दिलेले पिरियड हे रोजच्या रोज लिहावं लागतं. व्यवहार झाला लिहा, व्यवहार झाला लिहा. म्हणजे याला पिरियड कसा असतो? डे टू डे म्हणजे रोजच्या रोज अपडेट करून ठेवावं लागतं. ओके. तुम्ही पाहिलं असेल ना, एखाद्या दुकानात मोठ्या वगैरे गेला असताना तर मालकाच्या बाजूला एक खुर्ची टाकून कम्प्युटरवर एक माणूस बसलेला असतो बिल काढायला. तो कोण असतो? अकाउंटंट असतो. तो कोण असतो? अकाउंटंट असतो. ओके. मग त्याला रोजच्या रोज तिथं बसावं लागतं. तो महिन्यातून एकदा जातो. रोजच्या रोज बसावं लागतं त्याला. मग हे डे टू डे वर्क चालतं. ओके. कोणतं? बुक किपिंगचं वर्क. कसं चालतं? डे टू डे, रोजच्या रोज घ्यावं लागतं. आणि अकाउंटन्सीचं वर्षातून एकदा तुमचं झालं की सांगा, आम्ही सगळा डेटा गोळा करून त्याचं पूर्ण एकत्र रूपांतर करून त्याला आम्ही अनालिसिस करू. म्हणजे हे कसं आहे? इयरली. हे कसं आहे? इयरली. तो डायरेक्ट वर्षाच्या शेवटलाच येणार. एंटायर इयर म्हणू शकतो. संपूर्ण वर्षाचं काम तो एकदाच करतो. ओके. समजताय ना काय सांगतो ते? डोक्यात चाललंय का डोक्याच्या वरून चाललंय? डोक्यात चाललंय. ओके. चालेल. स्कोप म्हणजे त्याला स्कोप कसा? तुम्ही म्हणता ना सर कॉमर्सला स्कोप आहे का? तुम्ही विचार केला असेल ना कॉमर्सला स्कोप आहे का? कॉमर्सला स्कोप खूप जास्त आहे. त्याचा स्कोप लिमिटेड आहे. ओके. त्याचा स्कोप कसा आहे? लिमिटेड. जसं हे बीवोक झालं लिमिटेड स्कोप आणि हे बीकॉम झालं कॉमर्समध्ये पुढे त्याचा चांगल्या प्रकारे स्कोप. बीकॉम बीबीए त्याला. ओके. त्या प्रकारे स्कोप याचा कसा आहे? लिमिटेड. लिमिटेड म्हणजे कसा? मर्यादित. आणि याचा स्कोप कसा आहे? वायडर. खूप जास्त. याचा स्कोप कसा आहे? वायडर. खूप
जास्त स्कोप आहे. कोणाला जास्त स्कोप आहे? अकाउंटन्सीला. कोणाला लिमिटेड स्कोप आहे? बुक किपिंगला. समजतं इथपर्यंत? ओके. पुढे प्रिन्सिपल. ह्याला बेसिक प्रिन्सिपल फॉलो करावं लागतात, ह्याला संपूर्ण प्रिन्सिपल फॉलो करावं लागतात. मोठं काम आहे, ह्याला प्रॉपरली झालं पाहिजे. याला नॉर्मली तुम्हाला छोटे मोठे प्रिन्सिपल माहिती असले तरी तुम्ही याच्यावरती अकाउंटन्सी करू शकता, बुक किपिंग करू शकता, अकाउंटन्सी नाही. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ते पण लिहिलेलं आहे, समजलं तुम्हाला व्यवस्थित? ओके. चलायचं पुढे. पुढे बेसिस ऑफ अकाउंटिंग. आता हे बऱ्याच कुणाला जरी विचारलं बेसिस ऑफ अकाउंटिंग, तुमच्या कॉलेजच्या वर्गातल्या मित्रांना मैत्रिणींना जरी विचारलं तरी त्यांना सुद्धा कळणार नाही बेसिस ऑफ अकाउंटिंग हे काय म्हणतात. बेसिक नॉलेज फक्त मी तुम्हाला देतोय, जे की बाहेर अकॅडमीमध्ये तुम्हाला इथून बेसिक पासून चालू करणार नाही. कुठल्याही अकॅडमीचे घ्या क्लासेस, तुम्ही ऑनलाईन पहा, ऑफलाईन पहा, कोणत्याही अकॅडमीचे पहा. हे इथपर्यंत एक सांगितलं जाईल. आता याच्या पुढचा पार्ट इन डिटेल मध्ये तुम्हाला घेणार नाही. हा संपूर्ण जो चार्ट आहे ना आपला, तो इन डिटेल मध्ये चार्ट तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि कोणत्याच अकॅडमीकडे चार्ट प्रोव्हाइड केला जात नाही. तर आता पाहूया बेसिस ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंग कोणत्या आधारावर केली जाते हे समजून घ्यायचे. रीड करण्याच्या आधी इथं लक्ष द्या. बेसिस ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंग कोणत्या आधारे केली जाते तर त्याला आधार 2 आहे. अकाउंटिंग करायला आधार किती आहेत? 2 आहेत. म्हणजे याचं म्हणणं काय आहे तर बेस म्हणजे तुम्ही पाया म्हणता. ओके, बेसिक नाही, हे बेसिस म्हणतोय. बेसिक वेगळं आणि बेसिस वेगळं. बेसिस ऑफ अकाउंटिंग पहा, व्यवहार 2 प्रकारचे होतात. तुम्ही दुकान जर चालू केलं तर तुमच्याकडे व्यवहार किती प्रकारचे आहेत? 2 प्रकारचे व्यवहार आहेत. एक, काही गिराईक येतात, कॅशमध्ये पैसे देतात, जातात. तिथे काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? नाही. तो गिराईक लक्षात ठेवायची गरज आहे का तुम्हाला? नाही. दुसरं, काही गिराईक येतात, उधारीवरती वस्तू घेतात आणि जातात. उधारीवरती वस्तू घेतात आणि जातात. आता तुमच्या घराच्या आजूबाजूला किराणा दुकान असेल, तुम्ही किराणा दुकानात जातात. किराणा दुकानात गेल्यानंतर जर खाता असेल तर म्हणजे तुम्हाला माहिती, म्हणजे त्याला अकाउंट असं म्हणतो. त्याने तुमच्या नावाचं एक पान काढलेलं असतं सेपरेट, त्याच्यात लिहून ठेवलेलं असतं कोणत्या दिवशी काय घेऊन गेलात, तुम्ही किती जमा केला, हे त्याच्याकडे लिहिलेलं असतं. मग तो कॅशचे व्यवहार लिहितो का उधारीचा व्यवहार लिहितो? उधारीचा व्यवहार लिहितो. तुम्ही उधारीवर घेतलं तरच लिहितो. तुम्ही पैसे दिले त्याला, त्याच्याकडून वस्तू घेतल्या, तो लिहून ठेवतो? नाही. तो पैसे डायरेक्ट गल्ल्या टाकून जा म्हणतो. तो गल्ला संध्याकाळी मोजतो आणि शेवटला लिहून ठेवतो एवढं आजचं कलेक्शन झालं. ते एक व्यवहार रेकॉर्ड करतो. मग याच्यामध्ये तुम्हाला गरज कोणती? आता उद्या जर चढून तुम्ही दुकान चालू केलं तर तुम्ही कॅशचे व्यवहार लक्षात ठेवणार का उधारीचे व्यवहार लक्षात ठेवणार? कोणते व्यवहार लक्षात ठेवतात? उधारीचे. आणि जर चांगल्या प्रकारची अकाउंटिंग करायची असेल तर तुम्हाला हे पण कळायला पाहिजे की आज किती कॅश जमा झाली. म्हणजे दोन्ही पण गरज पडेल तुम्हाला. कॅशमध्ये किती सेल झाला आणि क्रेडिटमध्ये किती सेल झाला हे पण लक्षात ठेवावं लागेल. मग 2 प्रकारचे व्यवहार होते. एक कॅश, दुसरं क्रेडिट. ट्रान्झॅक्शन किती प्रकारचे केले? तुम्ही 2 प्रकारचे केले. एक कॅश ट्रान्झॅक्शन, दुसरं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. मग बेसिस ऑफ अकाउंटिंग 2 आहेत. सगळ्यात पहिली बेसिस आहे कॅश बेसिस. आता हे कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे हे तुम्हीच सांगायचं. आणि दुसरी जी बेसिस आहे ती मर्कंटाईल बेसिस किंवा अॅक्रुअल बेसिस असं त्याला म्हणतो आपण. कोणती बेसिस म्हणतो? अॅक्रुअल बेसिस. आता या दोन्ही बेसिसचं एक समजून घेऊया. कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन समजलं तुम्हाला? ओके. तर आता या दोन्ही बेसिसचं म्हणणं काय हे समजून घेऊया. तर हे तुम्हाला योग्य वाटतंय का सांगा. तुम्ही याच्यातली कोणती कन्सेप्ट फॉलो करतात तुमच्या व्यवसायासाठी हे सांगा. कॅश बेसिस काय म्हणते माहितीये का? व्यवहार रेकॉर्ड करताना तेच व्यवहार रेकॉर्ड करा जे फक्त कॅशवरती झालेले. जे कशात झालेले? कॅशवरती. म्हणजे रेकॉर्ड ओनली कॅश ट्रान्झॅक्शन. रेकॉर्ड ओनली कॅश ट्रान्झॅक्शन. फक्त कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करा, क्रेडिट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे नाही. हे योग्य आहे का अयोग्य? कसं आहे? अयोग्य आहे ना. तुम्हाला समजेल का? म्हणजे उधारीवरती वस्तू घेऊन गेलेल्याचं लक्षात राहील तुमच्या. अरे हा तू किती दिला? दिलतो ना मला, तुम्हाला मागच पैसे तुम्ही लिहिलेले का? त्यांनी लिहिलेलंच नसल्यावरती काय दिलते का? आठवते. तुम्हाला बऱ्याच वेळेस झालं पण असेल, एखाद्याने लिहिलं नसेल आणि
तुम्ही जर त्याला पैसे दिलेले असेल तुम्ही म्हणलं दिलो त्याला ते विसरून गेलं तर ते पैसे तुम्हाला घरून तुम्हाला दिलेले असतात त्यासाठी. ओके, अशा प्रकारचे होतात. काही वेळेस 1 किलो तेल घेतलं तुम्ही त्याला 100ची नोट दिली ती तुम्हाला 400 रुपये मागावी लागतात. काही वेळेस होतं असं का दुकानदार कधी कधी डोकं हँग झाल्यावर करतो ते 400 रुपये मागा देतो. तुम्हाला वाटतं याने 500 रुपयाची नोट समजलं बा रोज दुकानदार मीच येत जाणार असं एखाद्या वेळेस घटना होते आयुष्यात तुम्हाला. ओके, मग ऍक्रुअल बेसिस काय म्हणते? ऍक्रुअल बेसिस काय म्हणते? कॅश ऍज वेल ऍज. आता ऍज वेल ऍजचं मिनिंग तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती. कॅश हे पण ते पण ऍज वेल ऍजचं मिनिंग. कॅश ऍज वेल ऍज क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स बोथ रेकॉर्डेड इन बुक्स ऑफ अकाउंट्स. मग तुम्ही कोणती फॉलो करता? पहिली का दुसरी? दुसरी म्हणजे कोणती? ऍक्रुअल ऑब्लिक मर्कंटाईल बेसिस. ओके, कारण आम्हाला कॅश व्यवहार पण रेकॉर्ड करणं गरजेचं आहे आणि क्रेडिट व्यवहार पण रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. दोन्ही व्यवहार आम्हाला कसे आहेत? महत्वाचे आहेत. आम्हाला एकच व्यवहार महत्वाचा आहे का? नाही. मग जगामध्ये कोणती फॉलो केली जात असेल? आता तुम्हीच हुशार आहेत का जग हुशार आहे? जग हुशार आहे. मग जगात कॅश बेसिस फॉलो करतात, ऍक्रुअल बेसिस फॉलो करतात. मग हे करणार नाही. ह्या बेसिसवर कोण अकाउंटिंग करतं का? नाही. सगळेजण कोणती बेसिस फॉलो करतात? ऍक्रुअल बेसिस. आता मला सांगा, दुकानदाराचं शिक्षण झालेलं असतं का ह्याच्यातून? क्वचित एखाद्या दुकानदाराचं झालं असेल. सगळेच दुकानदार शिकलेले असतात का? नाही. पण तो कोणता व्यवहार लिहून ठेवतो? कॅशचा पण व्यवहार लिहून ठेवतो आणि क्रेडिटचा पण व्यवहार लिहून ठेवतो. मेन तर तो प्रिफर करतो कोणत्या व्यवहाराला? क्रेडिट व्यवहाराला. म्हणजे जे क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालेले त्याला रेकॉर्ड करायला बघतो. म्हणजे तो न शिकता सांगू शकतो की ऍक्रुअल बेसिस ही सगळ्यात बेस्ट बेसिस आहे. मग जगामध्ये संपूर्ण वापरली जाणारी बेसिस ही वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेड बेसिस. विच बेसिस? ऍक्रुअल बेसिस. याच्यावरती एमसीक्यू विचारले जातात चांगल्या एक्झामला. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जिथं असतात म्हणजे अकाउंटन्सीवरती तिथं विचारलं जातात वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेड अकाउंटिंग बेसिस. दॅट इज अ वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेड अकाउंटिंग बेसिस. असं कोणत्याही प्रकारे क्वेश्चन फिरून विचारलं जातं. मग कोणती बेसिस आहे? ऍक्रुअल बेसिस. बेसिस ऑफ अकाउंट्स किती आहेत? 2. ओके, त्याच्यामधलं पहिलं बेसिस कॅश बेसिस, दुसरं बेसिस ऍक्रुअल बेसिस. ओके, समजतंय ना इथपर्यंत? आता हे झालं, काही चाललं नाहीस का? बस बोलवलंय म्हणले तुम्ही फक्त बॅच चालू आहे म्हणून तिला सांगितलं तुम्ही. चालतंय बस असं बस. आता रेकॉर्डिंग चालूच आहे. नंतर युट्यूबवर टाकल्यानंतर ते बघून घे, लिहून घे परत वेळ केल्यावर. हा, ओके. आता ह्या झाल्या 2 बेसिस. ओके, सायलेंट करी बाबा, सायलेंट कर. इथं रेकॉर्डिंग चालू आहे. ओके, तर इथून आलो आपण बेसिस ऑफ अकाउंटिंग. समजतंय ना तुम्हाला काय हे होतं? माहिती तुम्हाला? होतं माहिती. 11वीला झाले ना ऑनलाईन? झाले ऑनलाईन. 11वीला शिकवलंय का वर्गात? पोरांना रेग्युलर कॉलेजला जाऊन समजत नाही वर्गात गेल्यावर, तुम्हाला ऑनलाईनला समजणार आहे. ओके, चला ठीक आहे, जे काय असेल तसं. तर ह्या 2 बेसिस आहेत. वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेड बेसिस. बेसिस म्हणजे काय? कोणत्या आधारावर आपण अकाउंटिंग करतो. याच्यासाठी किती आधार आहेत अकाउंटिंगचे? 2. एक कॅश बेसिस आणि दुसरं ऍक्रुअल बेसिस. ओके, समजतं इथपर्यंत? आता त्या झाल्या बेसिस ऑफ अकाउंट. पहा, आपल्या गणित म्हणजे आपण जो सब्जेक्ट शिकणार आहे त्या सब्जेक्टचं नाव काय होतं तुम्हाला सांगितलं होतं? बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. पुस्तकावर दिलेलं तसं नाव. म्हणून आधी तुम्हाला काय सांगितलं? बुक किपिंग म्हणजे काय आणि अकाउंटन्सी म्हणजे काय हे दोन्ही समजलं तुम्हाला. मग आता त्याच्यामध्ये बेसिस ऑफ अकाउंटिंग समजून घेतलं आपल्याला. किती बेसिस आहेत अकाउंटिंगच्या? 2. सगळ्यात पहिली बेसिस कॅश बेसिस, दुसरी बेसिस ऍक्रुअल बेसिस. कॅश बेसिस म्हणजे काय? रेकॉर्ड ओनली कॅश ट्रान्झॅक्शन. ऍक्रुअल बेसिस म्हणजे काय? कॅश ऍज वेल ऍज क्रेडिट बोथ ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड वेअर इन द बुक्स ऑफ अकाउंट. ओके का? त्या कपाळावर, त्या कपाळावर, कपाळावर, कपाळावर लिहिणार का? मग वेअर इन द बुक्स ऑफ अकाउंट. ओके, समजतंय आत्ताच? तर हे होते बेसिस. आता पाहिजे ब्रँच. ब्रँच म्हणजे काय? त्याच्या फांद्या, फाटे फुटलेले पाहिजेत. आता पुढे दिलेले ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग. तिथे किती ब्रँचेस आहेत तुम्हाला? 3. मी सगळं सांगायला त्याच्यात येणार आहे का? टोटल ब्रँचेस आहेत 5. दिलेत किती? 3. इथं बसल्यावर कळतं ब्रँचेस किती? टोटल 5 ब्रँचेस आहेत. ब्रँचेस ऑफ
अकाउंट ह्या वेगवेगळ्या ब्रँचेस ऑफ अकाउंट, वेगवेगळ्या ब्रँचेस मध्ये वेगवेगळ्या प्रकारची अकाउंटिंग केली जाते. वेगवेगळ्या ब्रँचेस मध्ये वेगवेगळी अकाउंटिंग केली जात असते. अकाउंटच्या टोटल किती ब्रँच म्हणलं तुम्हाला? 5 ब्रँच. आता ह्या 5 ब्रँच कोणत्या कोणत्या ते आपण पाहूया. ओके, दिसतात ना किती ब्रँच झाल्या? 5. 1 2 3 4 5. पहिली ब्रँच फायनान्शियल अकाउंटिंग, म्हणजे ही जी काय रेकॉर्ड करणार आहे ती. आपण आता 12वीला जे शिकणार आहोत ते फायनान्शियल अकाउंटिंग आहे. कोणती अकाउंटिंग आहे? फायनान्शियल अकाउंटिंग. पहिली ब्रँच कोणती? फायनान्शियल अकाउंटिंग. दुसरी ब्रँच मॅनेजमेंट अकाउंटिंग. तिसरी ब्रँच कॉस्ट अकाउंटिंग. चौथी ब्रँच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अकाउंटिंग. ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. आणि 5वी ब्रँच सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. कोणती ब्रँच? सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्हाला 2 माहिती नाही की HR आणि SR. HR म्हणजे काय? ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. आणि SR म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. ओके, समजतं इथपर्यंत? ओके, चला पुढे. आता फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये काय होतं इथं लक्ष द्यायचं. इथं ती काय नाही वाचून समजणार नाही. ओके, इथं लक्ष द्या. 5 ब्रँचेस समजल्या तुम्हाला वेगवेगळ्या. पहिली फायनान्शियल, दुसरी मॅनेजमेंट, तिसरी कॉस्ट, चौथी HR, 5वी SR. HR. ओके, आता फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये काय होतं हे आपल्याला कुठं पाहिजे? 11th आणि 12th मध्ये जे पाहतात ते कोणती अकाउंटिंग आहे? फायनान्शियल अकाउंटिंग. याच्यामध्ये काय होतं? व्यवसायाचे संपूर्ण व्यवहार रेकॉर्ड केले जातात. कोणते व्यवहार? सगळेच व्यवहार व्यवसायाचे रेकॉर्ड केले जात असतात. आता तुम्हाला जे म्हणलं की फायनल अकाउंटच्या पुढे काहीतरी आहे म्हटलं तर तुम्हाला ते मॅनेजमेंट अकाउंटिंग. ते कोणती अकाउंटिंग? मॅनेजमेंट अकाउंटिंग. याच्यामध्ये आपल्याला व्यवसाय जो करतो, व्यवसाय आपला काय असतो? मेन उद्देश खरेदी, विक्री, बनवणे, विकणे, हेच असतो ना व्यवसाय. आता वडापाववाल्याचा व्यवसाय काय असतो? बेसन पीठ गोळा करायचं, बटाटे आणायचे, कांदे आणायचे, मिरच्या आणायच्या, तेल आणायचं, सगळं एका याच्यावर ठेवायचं, गॅस आणायचा, त्याला आग पेटी लावायची, काडी लावायची, ते उकळायचं, त्याला व्यवस्थित फायनल करायचं आणि विकायचं. का तू स्वतःसाठी ठेवतो? नाही मी बनवलं, मी नाही देणार कुणाला. तुमच्यासारखं करतो का तुम्ही? काय बनवलं, चित्र काढलं, तुम्हाला कोणी माहिती तुम्ही मी नाही देणार कुणाला. पण त्याला द्यावं लागतं ना. त्याने बनवलंय कशासाठी? विकायसाठी बनवलेलं. विकलं तर फायदा होणार, पुन्हा तो विकणार, परत तेच काम करणार. तुम्ही तो याचा पिक्चर पाहिलाय का? गाढवाचं लगीन. देवा मला लय लय कंटाळा आलाय. का कंटाळा आलाय? रोज सकाळी उठतो, गाढवं घेतो, गाढवं घेऊन माती आणायला जातो, माती भरतो, माती आणतो, माती तुडवतो, माती तुडवल्यानंतर काय करतो? मडकी घडवतो, मडकी बाजारात नेतो, विकतो, परत येतो, झोपतो, रोज सकाळी उठतो, परत तीच सकाळचा त्याचा रुटीन. म्हणजे वडापावण्याचं पण कसं आहे? त्याला परत बाजारात जावं लागतं, बेसन पीठ आणावं लागतं, सगळ्या वस्तू आणाव्या लागतात, बनवाव्या लागतात, विकावं लागतात, परत जावं लागतं, आणावं लागतं, विकावं लागतं. हीच तर बिझनेस आहे. हाच तर काय बिझनेस हा सर्क्युलर असतो. परत 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 त्याच गोष्टी होत असतात. पण त्याला नवीन पद्धतीने करतात काही जण. म्हणजे त्याला एकदम स्टँडर्ड देत असतात. बिझनेस जर वाढवायचा असेल तर मॅनेजमेंट वगैरे तुमच्याकडे असलं पाहिजे. मग हा फायनान्शियल मध्ये सगळं बिझनेसचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं. पण आता मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये काय तुम्हाला सगळं समजलं नाही? जो व्यवसाय आपण करतो त्याच्यातला प्रत्येक कॅशचा व्यवहार म्हणजे जो मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झालेलं आहे पैशाच्या स्वरूपाने, मग कॅशवरती असेल नाही तर उधारीवरती असेल, ते आपल्याला इथे रेकॉर्ड करायचा असतो. कोणता व्यवहार? प्रत्येक व्यवहार. कोणता व्यवहार? प्रत्येक व्यवहार इथं रेकॉर्ड करायचा असतो. मग आता मॅनेजमेंट अकाउंटच्या बाबतीत समजून घेऊया. मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये आपल्याला काय करायचं असतं? पण मॅनेजमेंट म्हणजे काय तुम्हाला ह्या शब्दातच समजून येईल. नियोजन म्हणजे काय? तर इथं आपण कॅपिटलचं मॅनेजमेंट लावतो. कॅपिटल म्हणजे काय? भांडवल. कुणाला जरी नवीन व्यवसाय चालू करायचा असेल, बंद झालं नाही चालू आहे आज त्याला व्यवस्थित चालू आहे. कोणाला जरी व्यवसाय चालू करायचा असेल, आता सपोज आपण सगळेजण मिळून जर म्हणलं आपण पण वडापावचा गाडा घालायचा, तर सगळ्यात पहिलं प्रश्न काय? चला खाली वडापावचा गाडा घालायचा. गाडा आहे आपल्याकडे? नाही. आपल्याकडे काही दुसऱ्या गोष्टी आहेत? नाही.
ओके, मग आपल्याला काय करावं लागेल? आधी गाडा बघावं लागेल, त्याच्यासाठी पैसे किती लागतील. कढई बघावं लागेल, त्याच्यासाठी पैसे किती लागतील. स्टोव्ह का गॅस वापरायचा, त्याच्यासाठी किती लागतील पैसे. त्याच्यावरती बॅनर लावावा लागेल, त्याच्यासाठी पैसे किती लागतील. माणूस ठेवावा लागेल, त्याच्यासाठी किती पैसे लागतील. मटेरियल आणण्यासाठी किती पैसे लागतील. हे सगळे पैसे कुठून गोळा करायचे, कसे आणायचे, ह्याचा विचार करावा लागेल. बरं, आणले पैसे तर त्याच्यात परवडेल का? आपण पैसे घेतले 20%. आपण पैसे काय केले? 20% घेतले आणि आपण वडापाव विकल्यानंतर कळालं आपल्याला की 10% निघाले. म्हणजे 10% आपण कशामध्ये गेलो? लॉस मध्ये गेलो. मग हे कशाचं मॅनेजमेंट पाहिलं आपण? पैसे आणायचे कुठून, किती इन्व्हेस्ट, कुठल्या याच्यात, गाड्यावर किती आपण आणले 50,000 रुपये. 50,000 रुपयामधले 30,000चा गाडा घेतला, 20,000चा आपण पूर्ण ते कढई बिडई ह्याच्यातच घातले. आणि बेसन पिठण बटाटे हे कसे आणायचे? का कढईत आपण बसून तळायचे? तेल बिल ते तर आणायला लागेल ना. मग ह्याच्यामध्ये 2 झालं. आता मटेरियल मला सांगा, वडापावचा गाडा रोज विकणार आहे आपण, गाडा एकदाच खरेदी करावा लागणार, कढई एकदाच खरेदी करावं लागणार, ह्या वस्तू एकदाच खरेदी करावं लागणार. मग सारख्या सारख्या लागणाऱ्या वस्तू कोणत्या? कन्झ्युमेबल आयटम्स. कोणत्या आयटम्स? कन्झ्युमेबल आयटम्स म्हणजे रोज लागणाऱ्या वस्तू. घरामध्ये मम्मी दुधाचं पातेलं बदलते का दूध रोज आणायला लागतं? का दुधाचं पातेलं रोज आणतात, त्याच्यात दूध तसंच असतं. अलिबाबाचा चिरा घेती, अलिबाबाने दिलेला चिराग आहे का ते आपल्याला? नाही ना. मग ते काय आहे आपल्याला? तर दूध हा कन्झ्युमेबल आयटम झाला आणि त्याच्यामधलं जे पातेले हे रोज वापरू शकतो, त्याला धुतलं झालं नवीन परत ते वापरू शकतो. म्हणजे एखादं लॉंग टर्म साठी चालतं आणि एखाद्याचा बेनिफिट शॉर्ट टर्म साठी असतो. या दोन्हीवरती खर्च किती कोणत्या पद्धतीने करायचा हे समजलं पाहिजे व्यवसायामध्ये. मग हे खर्च करण्यासाठी पैसा कुठून आणायचा, माणसांकडून किती गोळा करायचं, स्वतःचं भांडवल किती घ्यायचं, व्याजाचं भांडवल किती घ्यायचं, हे सगळं भांडवलाचं नियोजन, त्याच्यावरती खर्च किती येणार, त्याच्यावरती रिटर्न किती द्यावा लागेल, हे सगळं नियोजन कुठे केलं जातं? मॅनेजमेंट अकाउंट. म्हणजे भांडवल काय याच्यामध्ये? भांडवल. समजलं इथपर्यंत? पूर्ण कॅपिटलचं मॅनेजमेंट. कशाचं नियोजन केलं जातं त्याच्यामध्ये? कॅपिटलचं मॅनेजमेंट केलं जातं. मग मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये समजलं. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स म्हणजे आपली बुक किपिंगची डेफिनेशन. ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स कशामध्ये? फायनान्शियल मध्ये. मॅनेजमेंट मध्ये कॅपिटल मॅनेजमेंट. कोणतं मॅनेजमेंट? कॅपिटल मॅनेजमेंट. बजेट, विक्री किती करायची, कशी करायची, हे सगळं बजेट वगैरे याच्यात बघून. कॉस्ट अकाउंटिंग. कोणती अकाउंटिंग आता? कॉस्ट अकाउंटिंग. आपल्याच याच्यामध्ये गाडा चालू केला आपण, सगळ्या वस्तू आणायचं ठरवलं आपण, ओके, हे सगळे व्यवहार घ्यायचे गाड्याचे, फायनान्शियल अकाउंटिंग. कॅपिटल कसं आणायचं, कुठून आणायचं, विक्री किती करायची, काय करायची, हे कशात केलं आपण? मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये. आता कॉस्ट अकाउंटिंग मध्ये एक वडा किती रुपयाला तयार होतो? एक वडा किती रुपयाला तयार होतो? बरोबर ना? हे पाहिजे आपल्याला. वड्याचं पाहतोय, तुम्ही म्हणताल पाव पण लागतो, पावाचं सांगतो तुम्हाला थोड्या वेळाने. आपण वडा कसा आणायचा आणि कुठून आणायचा, की वडा किती रुपयाला तयार होतो? त्याला लागला सपोज 50 पैशाचा बटाटा, 50 पैशाचं पीठ लागलं सपोज म्हणतोय, नाहीतर 1 रुपयाचा बटाटा लागला, 1 रुपयाचं पीठ लागलं. किती रुपये कॉस्ट झाली याची? ओके, म्हणजे मटेरियल किती रुपयाचं लागलं याला? 2 रुपयाचं मटेरियल गेलं. ओके, पहा, बेसन पीठ 1 रुपया, बटाटा 1 रुपया, त्याच्यासाठी तेल लागलं 1 रुपयाचं आणि मिरची पावडर बाकीचे सगळेच लागलं 1 रुपयाचं. म्हणजे टोटल मटेरियल याला किती रुपयाचं लागलं? 4 रुपयाचं. आता बनवणारा माणूस त्याचा पण खर्च येणार नाही का वड्याबाबत? मग त्याला वेळ लागला त्याच्यासाठी काही वेळ. सपोज आपण त्याला दिवसाला 200 रुपये हजेरी देतो, 200 रुपये हजेरी देत असेल तर त्याला एका तासाला, म्हणजे तो 8च तास काम करणार, 8 तासाचे 200 रुपये देणार, तर एका तासाला किती रुपये? भागाकार करणार तुम्ही त्याला. 8 गुणे 16, 8 पंचे 40, म्हणजे 25 रुपये तुम्ही त्याला किती देणार? एका तासाला देणार. आणि तो एका तासामध्ये 100 वडे काढत असेल किंवा सपोज 25 वडे काढतो एका तासामध्ये, सपोज म्हणतोय हा, 25 वडे एका तासामध्ये काढतो आणि एका तासाला 25 रुपये देतो, म्हणजे एका वड्याला त्याला किती खर्च येतो? माणसाला 1 रुपया. त्या माणसाला बनवण्याचे बी चार्जेस पकडायचे असतात. म्हणजे लेबर कॉस्ट, हे कोणती कॉस्ट झाली? लेबर कॉस्ट किती आली याला आपल्याला? 1 रुपया. मटेरियल कॉस्ट किती आली? 4 रुपये. आता बॅनर पण लावून त्याला वरडावं लागतं, अहो भाई देव भाई 5 रुपये 5 रुपये वगैरे ती वरडावं लागतं ना. मग ती कॉस्ट वगैरे सगळीच पकडली. वडा केवढ्याला तयार झाला आपला? 5 रुपयाला तयार झाला. सगळंच पकडलं, तेल बिल सगळं झालं याच्यात.
मी समजण्यासाठी सांगतोय. ऍक्च्युअल लगेच मला हिशोब देऊ नका. नाही नाही सर तुमचं चुकलंय, हे एवढ्यात वडा तयार होत असतो का पुढं, मग आम्हाला 10 रुपयाला देतात ते. ओके, ह्याच्यापेक्षा कमी होत असतात, 10 रुपयाला 2 वडे देतात ते. मग सपोज मग 5 रुपयाला वडा तयार झाला. समजलं इथपर्यंत? ओके. आता याच्यासोबत आपल्याला काय द्यावं लागेल? पाव द्यावा लागेल. काय द्यावं लागणार? पाव. त्यांच्यासोबत ब्रेड बनवतो त्यांना ते. आता पाव आपण बनवायचा का बाहेरून खरेदी करायचा याचा निर्णय आपण घेतोय. मग हे आपण कशावर ठरवणार? आपल्या विक्रीवर ठरवणार. कशावर ठरवणार? आपल्या विक्रीवर. रोज जर आपल्याला 1,00,000 वडे आपले कटत असतील, सपोज कटतात, बऱ्याच जणांचे असतात, 1,00,000 वडे खपवतात. 1,00,000 वडे जर जात असतील तर एक वडा 5 रुपयाला बनतो म्हणल्यावर त्यांचा हिशोब बघा किती होत असतो. छोटे व्यवसाय छोटे असतात पण दिसून येत नाहीत. रोज नाही म्हणतात. चिप्सचे पॉकेट वगैरे तयार करताना चिप्स पॉकेट किती रुपयाला सेल करतात? ते 5 रुपयाला. बरोबर. लेसचं पहिलं असेल, डायमंडचं पहिलं असेल, तुम्ही 5 रुपयाला ते सेल करत असतात. म्हणजे ते सेल मार्केटमध्ये ते विकतात 3 रुपये 40 पैशापर्यंत. मग त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, दुकानदाराला जर ते 5 रुपयाला पडायला लागलं, तो आपल्याला 5 रुपयाला विकेल. तो 5 रुपयाला विकेल का? त्याला काहीतरी परवडत असेल त्यावेळेसच तो विकेल ना. पण चिप्स कंपनीला किती परवडतं? आता चिप्स कंपनी ती टीव्हीवर ऍड देते. कशावर ऍड देते? टीव्हीवर ऍड देते. त्याला रणवीर कपूर वगैरे ती लावते. हे का फुकट काम करते? ह्यांची कोट्यावर करोडवर ह्यांच्या फीज असतात एक ऍड बनवण्यासाठी. कमीत कमी 50 लाख तरी घेतील. मग 50 लाख रुपये ते म्हणजे ऍड बनवण्याचं, आणि ऍड कोणत्या ह्याच्यावर चालवायची चॅनलवर, त्याच्यावरचं पण खर्च असतो वेगळाच. ऍड मॅनेजमेंट कंपनी असते. मग त्या कंपनीला ती ऍड द्यावी लागते. त्यांचे करोडोचे व्यवहार. मग हे शक्य आहे का एवढ्या व्यवहार? जर ह्याच्यात परवडत नसतं तर 5 रुपयाच्या पुड्यासाठी ते एवढे करोडोची ऍड करतात. पण त्यांचं गणित पहा किती असतं. ऑल ओव्हर इंडियामधून त्यांचे रोज जर फक्त 50 लाख जर किंवा 1 करोडच घेतले, 130 करोडची लोकसंख्या आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे. 130 करोड मधले रोजचे 1 करोडच लोकांनी हे खाल्लं, फक्त लेस खाल्लं. 5 रुपयाचं पॅकेट म्हणजे गुणुले 5, ते 5 करोडचा रोज टर्न ओव्हर करतात. रोज त्यांना रोज 1 करोड खर्च येणार आहे का? नाही. म्हणजे त्यांचा रोजचा टर्न ओव्हर नॉर्मल सांगितलं, मिनिमम सांगतोय तुम्हाला एक समजण्यासाठी. हे छोटे आकडे सांगतोय. मोठे सांगितले तर कुठे अटॅक बिटॅक आला गेले तर काय करावं? परत रिस्क माझी नाही त्याची. बटाट्यापासून एवढे कमवतात ते, आणि आपण काहीच नाही. ह्याला बिझनेस मॅनेजमेंट म्हणतात, बिझनेस स्किल म्हणतात. त्याला काय म्हणतात? बिझनेस स्किल म्हणतात. ओके. आपल्या इथं पण काही वडापाववाले होते जे करोडपती झाले. आपले पिंपळे बंधू वडापाव करोडपती झाले, परंतु पुढचं मॅनेजमेंट न जमल्यामुळे ते डाऊन झाले. नाही तर त्यांच्यासारखे आता चाकोते फूड्स आपण जे म्हणतो, चाकोते फूडचं पण टर्नओव्हर चांगल्या प्रकारचं असणार. त्यांचे प्रोडक्ट्स वेगवेगळे तुम्ही बघत चाला त्या प्रकारचं. ओके. मग आता हे झालं. मग वडापाव आता आपल्याला जातात 10 वडे आपले दिवसाला. जर आपले 1000 वडे जात असतील तर 1000 वड्यासाठी आपण ती पावाची फॅक्टरी टाकणं किंवा पावाचा कारखाना खोलणं परवडणार आहे का? आपल्याला नाही. त्याला लेबर लागणार, सगळं लागणार. पण 1,00,000 पावासाठी मग परवडेल आपल्याला. मग ही बघायचं. मग ह्याचं आउटसोर्सिंग करायचं का आपणच प्रोड्यूस करायचं हे इथं ठरवायचं. मग 1,000 वडे जातात तर ठीक आहे, मग आपण बाहेरून मागूयात, आपल्याला ते परवडत. आपल्याला ते परवडत. 1,00,000 लागत असतील तर मग आपलीच फॅक्टरी घालूयात पावाची, मग ते परवडत आपल्याला. समजलं इथपर्यंत? ओके. पाव 2 रुपयाचा. मग ह्याची कॉस्ट किती झाली? 7 रुपये. ही काय केली आपण? एका प्रोडक्टची कॉस्ट काढतोय. काय करतोय? एका प्रोडक्टची कॉस्ट काढतोय. मग ही कॉस्ट काढायचं कोणत्या अकाउंट मध्ये शिकायचं आपल्याला? कॉस्ट अकाउंट. समजलं कॉस्ट अकाउंट मध्ये काय शिकायचं आपल्याला? ओके. हे समजलं मॅनेजमेंट अकाउंटिंग, हे समजलं फायनान्शियल अकाउंटिंग. आता पुढे राहिले 2 पार्ट, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. आता ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग, टाटा कंपनीचं उदाहरण घेऊया. त्याच्या बाबतीत टाटा कंपनीत 1,00,000 माणसं कामाला आहेत असं समजूया. जास्त असतील, आपण किती पकडतोय? 1,00,000 टाटा कंपनीमध्ये. एका माणसाला कमीत कमी टाटा कंपनीच्या पगार 5,000 देतात. ते 10,000 20,000 तरी पगार असेल कमीत कमी कोणत्या कंपनीमध्ये? टाटा कंपनीमध्ये. आपण काय करूया? त्यांचे ऍव्हरेज पगार पकडूया 16,000. ऍव्हरेज पगार. त्या मॅनेजमेंट टीम मधल्या करोडोचं पॅकेज असतं त्यांना वर्षाचं, करोडोला जातं ते. म्हणजे काहींना लाख असतो महिना, काहींना 2 लाख रुपये महिना असतो त्याच्या कंपनीमध्ये. तर आपण पकडतोय फक्त किती? 16,000 रुपये एका माणसाला पगार पकडतो आपण.
किती माणसं कामाला आहेत? 1,00,000 माणसं कामाला आहेत. तुम्ही शाळेत जात होतात लहानपणी, आठवते, सायकलवर वगैरे जायचा आणि तुम्ही शार्प टायमिंगला शाळेत पोहोचायचात का नंतर पोहोचायचात उशिरा? घर जर जवळ असेल तर तो उशिरा जातो आणि घर लांब असेल तर तो लवकर येतो. पहा, ही लॉजिक आहे. ज्याचं शाळेच्या जवळ घर आहे तो अर्धा तास 1 तास उशिराच जातो आणि ज्याचं शाळेपासून लांब घर आहे तो अर्धा तास लवकरच येतो. ओके, हे लॉजिक असतं ज्या त्या कंपनीचं. आता 16,000 माणसाला पगार म्हणजे एका तासाचा पगार काढूयात आपण एका माणसाचा. ओके, 16,000 जर पगार असेल तर म्हणजे महिन्यासाठी 24 दिवस. त्याच्यामध्ये किती दिवस? 24 दिवस. 24 दिवसासाठी 16,000 तर एका दिवसासाठी किती? करा कॅल्क्युलेट. भागाकार करायचा. 16,000 भागिले 24 करा. ₹750 त्यांनी रकवले, 766 रुपये समथिंग येईल. वेगवेगळे 4, 12, 16, 2000/3 666. ओके, 666 हे येईल तुमचं, म्हणजे 667 रुपये येईल. किती? 667 रुपये एका दिवसाला कमवत होतो. दिवसाचं पेमेंट किती झालं त्याचं? 667. आपण ऑन एन ऍव्हरेज बेसिसवर पकडूयात 660 रुपये. ओके, दिवसातून किती तास काम करतो तो? 8 तास काम. जर 660 दिवसाला तर एका तासाला किती? भागिले 8 करा. मग भागिले 8 केल्यानंतर तुम्हाला दिसेल 8 म्हणजे म्हणजे तो तासाला किती रुपये कमवत असेल तर 82 रुपये. तासाला किती कमवत होतो? 82. आपण तिथे 80 पकडू, अजून कमी करूया. तासाला किती झाले त्यांचे? 80 रुपये. सगळेच जर कामगार टाटा कंपनीतले 1 तास उशीर आले एखाद्या दिवशी, सगळेच कामगार एखाद्या दिवशी 1 तास उशिरा आले असं समजूया, किंवा 1 तास लाईट गेली. लाईट गेल्यावर बंदच पडणार ना फॅक्टरी. फॅक्टरी बंद म्हणल्यावर कामगार बंद. 1 तास उशिरा आले तर काय होईल? रोजच काही जर 15-20 मिनिटं उशिरा येतात. जर एक दिवस 15 मिनिटं उशिरा आला तर 4 दिवसात 1 तास उशीर झाला त्याला. 4 दिवसात किती तास उशीर झाला? 1 तास उशीर झाला. मग हे उशीर झाल्यानंतर 80 रुपयाचा 1 तासाला लॉस होतो त्यांचा एका कामगाराला. पगार तर द्यावी लागेल ना, तो आला 1 तासानंतर. मग आता त्याला काय केलं जातं तर 1 लाख एका माणसासाठी 80 रुपये, तर 1 लाख माणसासाठी किती झाले? 80 लाख रुपीजचं त्यांचं 1 तासामुळे लॉस होऊन जाईल. किती लाख रुपयाचं नुकसान होईल त्यांचं? 80 लाखाचं 1 तास कामगार उशिरा आल्यामुळे होईल. किती लाख रुपयाचं? 80 लाख रुपयाचं नुकसान होऊन जाईल त्यांचं. किती तास उशीर आल्यामुळं? 1 तास. मग 4 दिवस 15-15 मिनिटं जरी लेट झाले तर 4 म्हणजे असं त्यांना किती लॉस होईल मोठा. सगळ्याच कंपन्यांचा लॉस अशा प्रकारे होऊ शकतो कामगार जिथं जास्त आहेत. मग यांनी काय केलं की अर्धा तास उशिरा येऊन जर 80 लाख रुपयाचा लॉस होत असेल तर आपण यांना अर्धा तास लवकर बोलून 80 लाख रुपयाचा फायदा करून देऊ. फायदा होऊ शकतो ना त्यांना. म्हणून तुम्ही पहा, मोठ्या मोठ्या कंपनीच्या बसेस असतात पिकअप आणि ड्रॉप करण्यासाठी. पिकअप म्हणजे त्यांना कामावर तिथून नेण्यासाठी आणि कामावरून घरी सोडण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये बसेस दिल्या जातात. त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असतात का बेनिफिटसाठी असतात? त्यांना किती तास लवकर आणायचं? आता अर्धा तास गेटवर सोडा आधी त्यांना. कारण आता कामगार गेल्या गेल्या कामाला लागत नाही. त्याला गेटमधून जाताना त्याचा चेकअप करावं लागतं. कंपनीत गेटमध्ये जाताना चेकअप करावं लागतं. त्याच्याकडे काय आहे का, कोणतं व्यसन आहे का, त्याला पूर्ण चेक करावं लागतं. मग तिथून तो जाणार त्याच्या कामापर्यंत जास्तवर त्याला चलत जायला 15-20 मिनिटाचा वेळ लागणारच. मग हा 15-20 मिनिटं त्याला म्हणून तर आधी अर्धा तास किंवा 15-20 मिनिटं अगोदर सोडलं जातं की ही बाकीची प्रोसेस. आणि बरोबर शार्प टायमिंगला 9ला म्हणल्यावर 9लाच तो कामाला लागला पाहिजे. मग इथं कंपनीचा फायदा होतो. म्हणून कंपन्या ह्या अकाउंटिंगमुळं, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगमुळं कंपन्यांनी ह्या पण गोष्टीकडे लक्ष दिलं
कळालं ना? ह्युमन रिसोर्स, माणूस हा सगळ्यात मोठं साधन आहे. जे लेबर आहे त्यांच्याकडे हा सगळ्यात मोठं साधन आहे. याचीच अकाउंटिंग जर तुम्ही विसरलात तर कशा प्रकारे चालेल? म्हणून तर ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग मध्ये ह्या गोष्टी लक्षात घेण्यात आल्या. आता पुढे आहे पार्ट कोणता? सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. कोणता पार्ट आहे? सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. व्यवसाय समाजामुळे का समाज व्यवसायामुळे? व्यवसाय समाज. समाज आहेत म्हणून व्यवसाय चालू आहेत ना. समाज नसता तर व्यवसाय चालू असता का? समाजच नाही तर व्यवसाय टाकू शकतात तुम्ही? नाही टाकू शकत. मग रतन टाटा पण हेच म्हणले. रतन टाटांचं का उदाहरण दिलं तर आता तुम्हाला हे समजेल होतं. ज्यावेळेस लॉकडाऊन लागला, लॉकडाऊन लागल्या पहिल्यांदा रतन टाटा काय म्हणले? देशाच्या कार्यासाठी म्हणजे ह्या कोविड मॅनेजमेंटसाठी आम्ही 1500 कोटी रुपये देऊ. किती कोटी दिले त्यांनी? 1500 कोटी. का त्यांनी का ठेका घेतलाय का? त्यांनी ठेका घेतलाय 1500 कोटी द्यायचा. आपण भिकार याला हातात जर बघितलं पुढे केला 10 बाबा 100 जण येऊन जातात माझ्याकडे असल्या दिवसातून. पण टाटाने किती दिले? 1500 कोटी दिले. का दिले? एखादा लेबर त्यांचा आता मागे आपल्याला जो हल्ला झाला ताज हॉटेलवर किंवा तिथं त्यांच्याकडून जे ताज हॉटेलवरच्या हल्ल्यामध्ये जे काही मृत्युमुखी पडले होते त्यांचे कामगार किंवा बाहेर जाताना रेल्वे स्टेशनवर जे कामगार मृत्युमुखी पडले होते त्यांच्या फॅमिलीला सर्व त्यांची सॅलरी चालूच ठेवलेली आहे. त्यांच्या फॅमिलीला मदत निधी त्यांनी दिलेला. का? त्यांनी ठेका घेतलाय का त्याचा? नाही. मग एक सामाजिक भावना जपण्यासाठी त्यांनी हे पैसे दिले. सामाजिक भावना जपण्यासाठी हे पैसे दिले. मग त्याला आपण काय म्हणतो? सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. सामाजिक जबाबदारी असते काही ना काहीतरी आपली. आपली सामाजिक जबाबदारी काय असते? तर आपण रस्त्याने कुठेही कचरा टाकला नाही पाहिजे. रस्त्याने कचरा टाकला नाही पाहिजे. आपण कुठल्याही सरकारी प्रॉपर्टीची घाण केली नाही पाहिजे, नासधूस केली नाही पाहिजे. बसमध्ये बसलो व्यवस्थित बसा, त्याच्या शीटवर लिहू नका, त्याच्या शीट फाडू नका. ही आपली सामाजिक जबाबदारी असते. कॉलेजमध्ये बसलात, शेवटचा दिवस असतो म्हणून त्याच्या पात्या वाकड्या करायच्या, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे का नाही? पात्या वाकड्या करतात ना कॉलेजमध्ये पोरं, काही काही अवकाळे असतात. शेवट दिवस सेंड ऑफ, हा काय करायचं? त्याच्या फॅनच्या पात्या वाकड्या करा, काहीतरी करा कॉलेजमध्ये. ही सामाजिक जबाबदारी आहे का? नाही. आपली रिस्पॉन्सिबिलिटी. असं जर कोण करत असेल तर त्याला विरोध करा. म्हणजे सरकारी प्रॉपर्टीचा आपल्याला काळजी घ्यावी लागते. आपण कुठल्याही प्रकारचं गैरवर्तणूक केलं नाही पाहिजे. ही आपली सामाजिक जबाबदारी. तशीच व्यवसायाची पण सामाजिक जबाबदारी असते. ज्यावेळेस कुठल्या काही प्रकारचं संकट येईल त्यावेळेस व्यवसाय देशाच्या सपोर्टसाठी उभे राहत असतात. तेच कोणत्या अकाउंटिंग मध्ये घेतलेलं आहे? सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. फॅमिली प्लॅनिंगसाठी काहीतरी ऑर्गनाईज करणं. जे कामगार एवढे काम करतात त्यांना फॅमिली प्लॅनिंग सांगा. हम दो हमारे दो याची फॅमिली प्लॅनिंग वगैरे हे घेतलं तर सरकार त्यांना काही कन्सेशन पण देतं टॅक्समध्ये. या प्रकारचा फरक असतो सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये. ह्या आहेत 5 ब्रँचेस ऑफ अकाउंट ज्याला आपण डिटेलमध्ये पाहिलं. किती ब्रँचेस आहेत अकाउंटच्या? 5. सगळ्यात पहिली ब्रँच फायनान्शियल अकाउंट, दुसरी ब्रँच मॅनेजमेंट अकाउंट, तिसरी ब्रँच कॉस्ट अकाउंट, चौथी ब्रँच आणि 5वी ब्रँच. ओके. तर हे पाहिलं आज आपण. आता जे काही पाहिलं याला एकदा रिवाइज करूया. आजचा भाग इथं संपूया. रिवाइज करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठून चालू केलं? बुक किपिंग. बुक किपिंग मीन्स इट इज अन आर्ट अँड सायन्स रेकॉर्डिंग करेक्टली ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स वेअर इन द बुक्स ऑफ अकाउंट्स दॅट रिझल्ट इन ट्रान्सफर ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. ओके. नेक्स्ट पाहिलं आपण अकाउंटन्सी. अकाउंटन्सी refers to the entire body of theory and process of accounting by कोल्हेर. कोणाच्या मते? हे कोल्हेरच्या मते. ओके. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण? बेसिस ऑफ अकाउंटिंग. बेसिस ऑफ अकाउंटिंग किती आहेत? 2. पहिली बेसिस, दुसरी बेसिस अॅक्रुअल बेसिस. वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेड कोणती बेसिस आहे? अॅक्रुअल. अॅक्रुअल बेसिसलाच आपण काय म्हणतो? मर्कंटाईल बेसिस. कोणती बेसिस म्हणतो? मर्कंटाईल बेसिस. मग कॅश बेसिस. कॅश बेसिस मीन्स रेकॉर्ड ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स. Accrual basis means cash as well as credit transaction both recorded in the books of accounts. Okay. मग accepted कोणती बेसिस आहे? Accrual basis. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण? ब्रँचेस ऑफ अकाउंट. किती ब्रँचेस आहेत अकाउंटच्या? 5. पहिली ब्रँच फायनान्शियल अकाउंट, दुसरी ब्रँच मॅनेजमेंट अकाउंट, तिसरी ब्रँच कॉस्ट अकाउंट, चौथी ब्रँच ह्युमन रिसोर्स अकाउंट आणि 5वी ब्रँच सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंट. तर इथंच आपण थांबूयात आजचं लेक्चर. बाकीचा भाग उद्या होणार आहे बेसिक टर्मिनॉलॉजी. म्हणजे
त्याच्या ज्या गोष्टी असतात, ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, लेजर म्हणजे काय, जर्नल म्हणजे काय, हे संपूर्ण पार्ट आपण त्याच्यात पाहणार आहोत.